निलेश लंके आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत। आमदार निलेश लंके अजित पवारांची साथ सोडणार आहेत। निलेश लंके अनेक कार्यकर्त्यांसह प्रवेश करणार असल्याची माहिती आहे। तर अजितदादांना हा मोठा धक्का मानला जातोय। शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये अनेकांचे पक्ष प्रवेश होण्याची शक्यता आहे। आज 4 वाजता हा पक्ष प्रवेश होणार असल्याची माहिती समोर येते। आमदार निलेश लंके ज्यांनी राष्ट्रवादीमध्ये बंड झाल्यानंतर अजित पवारांसोबत ते गेलेले होते, पण आता पुन्हा एकदा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये ते परतणार असल्याची माहिती समोर येते। आज 4 वाजता त्यांचा हा प्रवेश होणार आहे। तर सध्या महायुतीचं जागा वाटप सुरू आहे, पण याच्यामध्ये नगरच्या लोकसभेमधून निलेश लंके हे लढण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्यांना तिथली जागा मिळू शकणार नाही याचा अंदाज आला असावा। त्यामुळे आता ते शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। अमोल, काय सांगाल? निलेश लंके जे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये होते ते आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येते। तर हा जो पक्ष प्रवेश आहे तो नेमका कसा असेल? कोण कोण त्यांच्या सोबत शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत? फरा, खरं तर आतापर्यंत या सर्व घडामोडींवर सस्पेन्स कायम असल्याचं पाहायला मिळते, कारण की आज निलेश लंके यांचा 4 वाजता प्रवेश होईल असं म्हटलं जाते। पण त्याआधी दुपारी 3 वाजता निलेश लंके यांच्या आधारित म्हणजे त्यांच्यावर जीवनावर आधारित असलेलं मी अनुभवलेला कोविड या पुस्तक प्रकाशन जे आहे ते सुद्धा आज पुण्यामध्ये होते। आणि निलेश लंके यांच्या कार्यालयाकडून जो मेसेज फॉरवर्ड करण्यात आलेला आहे त्यामध्ये शिवाजीनगर असा उल्लेख करण्यात आलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये कोणाच्या हस्ते हे प्रकाशन होणार आहे त्याचा उल्लेख करण्यात आलेला नाहीये, पण पुण्यामध्ये हे पुस्तक प्रकाशन होईल असं म्हटलेलं आहे। आणि त्यामुळेच ही शक्यता आहे की आज संध्याकाळी 4 वाजता जी शरद पवारांची पत्रकार परिषद आहे त्याआधी निलेश लंके यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश होणार आहे। तशी चर्चा आणि तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे। सध्या मी पुण्यातलं जे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय आहे या कार्यालयाबाहेर आहे आणि सर्वात महत्त्वाचं जर आपण या व्हिज्युअल्समध्ये पाहिलं तर या ठिकाणी भव्य असा स्टेज आहे तो सुद्धा उभारण्यात आलेला आहे, कारण की याच ठिकाणी निलेश लंके आणि त्यांच्यासोबत असणारे त्यांचे समर्थक कार्यकर्ते आहेत ते पक्षामध्ये प्रवेश करतील अशी व्यवस्था या ठिकाणी तर करण्यात आलेली आहे। कारण की गेल्या वेळेस आपण पाहतो की निलेश लंके यांनी शरद पवार यांची मोदीबाग येथे भेटही घेतलेली होती, त्याच दिवशी प्रवेश होईल असं म्हटलं जात होतं, पण हा प्रवेश काही कारणाने पुढे ढकललेला होता। पण आज जी माहिती आपल्याला मिळालेली आहे त्यानुसार निलेश लंके यांच्या आधारित जे पुस्तक आहे त्यांच्या जीवनावर आधारित जे पुस्तक आहे त्याचं प्रकाशन सुद्धा शरदचंद्र पवार यांच्या हस्ते आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे। आणि त्याच वेळेस निलेश लंके यांचा प्रवेश सुद्धा या ठिकाणी होईल। तयारी आता आपण पाहतो की या ठिकाणी स्टेजही उभारण्यात आलेला आहे। हेच राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरदचंद्र पवार पक्षाचं कार्यालय आहे आणि याच कार्यालयाच्या ठिकाणी अशा पद्धतीचा स्टेज हा उभारण्यात आलेला आहे। आणि त्यामुळे निलेश लंके यांचा प्रवेश हा जवळपास आता निश्चित मानला जातो आणि अजित पवार यांना हा सर्वात मोठा धक्का आहे, कारण की पहिला आमदार अजित पवार यांच्यासोबत जो गेलेला होता तो आता फुटलेला आहे आणि घर वापसी निलेश लंके यांची आता होणार आहे। खरं तर दक्षिण लोकसभा नगरमधून निलेश लंके हे लढण्यासाठी इच्छुक आहेत। काल आपण पाहिलं की तिथं सुजय विखे यांना उमेदवारी भाजपकडून जाहीर झालेली आहे आणि महायुतीचे उमेदवार म्हणून आता सुजय विखे तिथे लढतील। पण निलेश लंके यांनी सुद्धा गेल्या काही दिवसांपासून त्या ठिकाणी लढण्याची तयारी सुरू केलेली होती आणि अखेर त्यांनी आता शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करण्याचं ठरवलेलं आहे। आणि काही दुपारनंतर साधारण 3 वाजता हे पुस्तक प्रकाशन या ठिकाणी होईल आणि त्यानंतर त्यांचा पक्ष प्रवेश होणार आहे। तयारी या ठिकाणी शरदचंद्र पवार पक्षाकडून सुद्धा करण्यात आलेली आहे, कारण की पत्रकार परिषद सुद्धा याच शहर कार्यालयाच्या आतमध्ये होणार आहे आणि बाहेर पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आहे तो सुद्धा होणार आहे। त्यामुळे शरद पवार यांची ताकद आता या ठिकाणी वाढणार आहे, कारण की पुणे आणि नगरमध्ये निलेश लंके यांचा वावर हा सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळे शरद पवार यांच्यासोबत निलेश लंके आल्यानंतर त्यांच्यासोबत आणखीन कोण कोण येतं, नगरमधले कोण कोण व्यक्ती येतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। पण आज निलेश लंके यांचा प्रवेश होणार हे मात्र निश्चित आहे आणि तशी तयारी सुद्धा पुण्यात करण्यात आलेली आहे। निश्चितच अमोल, तयारी झालेली आपल्याला पाहायला मिळते, कोणी याविषयी वाच्यता करत नाहीये, पण आज त्यांचा हा प्रवेश निश्चित आहे। त्यामुळे याविषयीचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात। तर धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।